श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधील चौथा गुरुवार. प्रत्येक महिला मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मीचे गुरुवार हे मनोभावे करत असते. मार्गशीर्ष या महिन्यात देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे. असे म्हटले जाते की या महिन्यातील एखाद्या गुरुवारी देवी लक्ष्मी त्या व्यक्तीच्या घरी जाते. ज्याचे घर स्वच्छ आणि पवित्र असतं त्या कुटुंबात आनंद आणि चांगले वातावरण असतं. अशात या दिवशी घरात स्वच्छता ठेवावी. या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय देखील खूप प्रभावी ठरत असतात. भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते, वाईट शक्ती असते, तर ती दूर होण्यासाठी आपल्याला कापुरासोबत एक वस्तू संध्याकाळी जाळायची आहे. भरपूर वेळा असे होते की आपली मुले अचानक आजारी पडतात किंवा चिडचिड करतात, त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही. भरपूर अडचणी असतात, पतीची पाहिजे तशी प्रगती होत नाही, घरामध्ये पैसा येत नाही, आर्थिक टंचाई ही सतत जाणवत असते. तर अशा वेळेस कोणते उपाय करावे ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. या दिवशी तुमच्या घराचे मुख्य दार आणि अंगण हे स्वच्छ करावे. यासोबतच आपण देवघरासमोर रांगोळी देखील काढावी. याने माता लक्ष्मी प्रसन्न होत असते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी घराच्या मुख्य दरवाजावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढणे किंवा लावणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात धनाची देवी वास करते असे देखील म्हणतात. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी प्रत्येक व्यक्तीने माता लक्ष्मी आणि नारायण यांच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करावी आणि खीर किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा नैवेद्य देखील दाखवावा. यासोबतच विष्णूजींना गूळ आणि हरभरा अर्पण करावा. याने दोघांचेही अपार आशीर्वाद तुमच्यावरती वर्षाव करतील. या दिवशी देवी लक्ष्मीच्या सिंहासनाला आंब्याच्या किंवा आवळ्याच्या पानांनी सजवावे आणि कलशाची स्थापना केल्यानंतर लक्ष्मीसह भगवान विष्णूंची पूजा करावी. हा उपाय केल्याने तुमच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरताही भासत नाही. मार्गशीर्ष गुरुवारी गाईला गूळ, हरभरा डाळ आणि हळद खाऊ घातल्यास श्रीहरीचा विशेष आशीर्वाद देखील मिळत असतो. एवढेच नाही तर या दिवशी गाईला तिलक लावून तिची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे देखील दूर होत असतात. या दिवशी मंदिर आणि तुळशीखाली दीपदान अवश्य करावे. याने कुटुंबावर येणारे सर्व आर्थिक संकटे देखील दूर होतात. तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी एक उपाय करायचा आहे. कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे. तर त्यासाठी आपल्याला एक पंती घ्यायची आहे किंवा तुम्ही एक मोठी वाटी घेतली तरी पण चालेल. आपल्याला 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे. मग भीमसेनी कापूर असेल तर अति उत्तम होईल. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर घेतला तरी पण चालेल. त्यानंतर आपल्याला 2 लवंग घ्यायचे आहे. लवंग घेताना कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे साबूत लवंग आपल्याला घ्यायचे आहे. त्या लवंगाला पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपण घ्यावे. नंतर आपल्याला एक तमालपत्र घ्यायचं आहे. तमालपत्राला कुठेही छिद्र होल नसेल असे तमालपत्र घ्यायचं आहे. तसेच आपण शुद्ध तूप देखील घ्यायचं आहे. मग गाईचं किंवा म्हशीचं देखील तूप चालेल. त्यानंतर आपल्याला या सर्व वस्तूंचा जाळ करायचा आहे. तर हा जाळ आपण उंबरठ्याच्या आतमध्ये आपल्याला ही पंती ठेवायची आहे. आपल्याला सायंकाळी 6 नंतर हा उपाय करायचा आहे. आपली जेव्हा माता लक्ष्मीची पूजा होईल, सेवा होईल, तेव्हा आपण हा उपाय करायचा आहे. हा सर्व जाळ जेव्हा करत असतो तेव्हा माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप चालूच ठेवायचा आहे. किंवा तुम्ही महालक्ष्मी अष्टक देखील म्हणू शकता. महालक्ष्मीचा तुम्हाला जो पण मंत्र येत असेल तो मंत्र आपण म्हणायचा आहे. किंवा जर तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता. मग तो मंत्र तुम्ही स्मरण देखील करू शकता. नंतर आपल्याला ही पंती घरामधील सर्व दिशांकडे फिरवायची आहे. म्हणजेच घरामधील बेडरूममध्ये, किचनमध्ये, गॅलरीमध्ये देखील आपल्याला ही पंती घेऊन जायची आहे. हा धूर सर्व ठिकाणी पसरला पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हा उपाय करत असताना आपण घरातील दरवाजा, खिडक्या या उघड्या ठेवायच्या आहे. अगदी गॅलरीची खिडकी असेल किंवा दरवाजा असेल ती देखील आपण उघडी ठेवायची आहे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल. आणि हा सर्व धूर शांत झाल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी समोर बसायचे आहे. मनोकामना करायची आहे, प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात येणारे अडचणी, अडथळे हे दूर होऊ दे. किंवा मुलांची जर प्रगती होत नसेल तर ते देखील तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचे आहे. बघा, लवकरच तुमच्या अडचणी, अडथळे हे नक्कीच दूर होतील. त्यानंतर ही पंती आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पंती उचलायची आहे आणि यामधील जी काही राख आहे ती आपण एखाद्या झाडाला टाकू शकता किंवा तुम्ही निर्माल्यामध्ये देखील टाकली तरी पण चालेल. तसेच आपल्याला या गुरुवारी तुळशी मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे. ते म्हणजे आपल्याला चिमूटभर हळद
आणि कच्चे दूध तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। यामुळे आपल्या घरात ज्या काही आर्थिक टंचाई येत असते, आर्थिक अडचण येत असते, ती पूर्णतः दूर होत असते। हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी देखील करू शकता। प्रत्येक गुरुवारी तुम्ही तुळशी मातेला कच्चे दूध आणि चिमूटभर हळद ही अर्पण करू शकता। आपण जेव्हा अर्पण करत असतो तेव्हा माता लक्ष्मीच्या ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे। तसेच तुळशी मातेला सांगायचे आहे की माझ्या घरातील अडचणी, अडथळे हे दूर होऊ दे। पैशांबाबतच्या ज्या काही अडचणी आहेत त्या पूर्णतः दूर होऊ दे। आर्थिक टंचाई दूर होऊ दे। भरपूर वेळा असे होते की आपल्या घरामध्ये पैसा येतो, पण पैसा हा स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो। अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती अशा ठिकाणी देखील आपला पैसा खर्च होऊन जातो। त्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर करावा। तुळशी माता नक्कीच तुमच्या इच्छा, मनोकामना पूर्ण करेल व घरामध्ये पैसा हा स्थिर राहील। तसेच आपल्याला सायंकाळी तुळशी मातेसमोर दिवा देखील लावायचा आहे। मग तुम्ही एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत। तांदळावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्ही मातीचा दिवा किंवा कणकेचा दिवा घेतला तरी पण चालेल। दिव्याला देखील हळदी कुंकू हे अर्पण करायचं आहे। दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध तूप हे वापरू शकता किंवा तूप नसेल तर तेलाचा दिवा लावला तरी पण चालेल। फक्त आपल्याला या दिव्यामध्ये चिमूटभर हळद ही आवर्जून टाकायची आहे, कारण की हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते। त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही। दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे। तसेच तुळशी मातेकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात येणारे, तसेच माझ्या मुलांच्या आयुष्यात येणारे अडचणी, अडथळे दूर होऊ दे। मग तुमच्या मुलांबाबतचे जे काही अडचणी, अडथळे असतील ते तुम्ही तुळशी मातेला नक्कीच सांगू शकता। बघा, तुमच्या मुलांच्या नक्कीच अडचणी, अडथळे हे दूर होतील। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका। धन्यवाद।